हल्लीच मी लाल भाजी म्हणजे लाल माठ पेरला होता आणि आता ती उगवून आली आहे, पण काल रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे ती भाजी कुजू शकते आणि ती अशी खाली पडलेली आहे। तर आता छोटी भाजी जी उगवली आहे, ज्याला रव म्हणतात, तो आता मी काढणार आहे आणि याची खूप छान रेसिपी होते, एक पातळ भाजी होते, तर मी ती तुम्हाला दाखवणार आहे। तर आता ही छोटी जी रुजून आलेली आहे तर ती आपण काढणार आहोत। तर वाफ्यातली मी थोडी भाजी काढली आहे, जी जिथे दाट झालेली होती किंवा जी खाली पडलेली होती, आणि काही भाजी ठेवली आहे, म्हणजे जो रव आहे तो ठेवलाय जेणेकरून ती आपल्याला पुढच्या वेळी मिळेल किंवा मोठी झाल्यानंतर मिळेल। तर हा रव आता मी धुवून घेणार आहे। तर आपल्याला पहिल्यांदा खोबऱ्याचं वाटण लागणार आहे। त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलंय, कांदा घेतलाय उभा कापलेला। तर कांदा आणि ओलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय। कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कांदा थोडा लाल होत आलाय, तर आपण त्याच्यात खोबरं घालून घेऊया। तर खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण त्याला ताटात काढून घ्यायचं आहे थंड करण्यासाठी। ही भाजी घेतली आहे, ही आता आपल्याला थोडी बारीक चिरून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे उकडून घेतलेले चणे आहेत, तुम्ही कोणतंही कडधान्य वापरू शकता याच्याऐवजी। हे आपण आता वाटण करून घेतलेलं आहे खोबरं आणि कांद्याचं भाजून। त्याच्यानंतर फोडणीसाठी कांदा आहे बारीक चिरलेला आणि ठेचलेली लसूण घ्यायची आहे, मीठ, आपला घरचा मसाला, हे थोडंसं आपल्याला तेल लागेल। तर ही स्वच्छ धुवून आपण निवडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची आहे। जरी तुम्ही बारीक नाही केली तरी चालू शकते, जर तुम्हाला आवडत असेल तर। तर आपण हे भांड तापवून घेतलंय आणि त्यात जी चिरलेली भाजी आहे ती आपण घालून घ्यायची आहे आणि थोडीशी तिला वाफेवरती परतून घ्यायची आहे। थोडंसं तेल घालते वरून। आपण त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून ती खाली लागणार नाही।
तर आपली भाजी शिजलेली आहे आणि आता ही भाजी आपण वेगळ्या भांड्यात काढून घेणार आहोत. मग असे आपण जे चणे उकडून घेतले होते ते आपण आता या भाजीत मिक्स करणार आहोत. आता आपण याला फोडणी देणार आहोत. तर आपण भांड तापत ठेवलेलं आहे, त्याच्यात आपल्याला थोडंसं तेल घालायचंय. आता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे, तर आपण त्याच्यात लसूण घालून घेऊ. लसूण थोडी लाल व्हायला द्यायची. लसूण थोडी लाल झाल्यानंतर पण त्यात कांदा घालायचा. आता आपला कांदा भाजत आलेला आहे, तर आपण त्यात घरचा मसाला टाकणार आहोत. मसाला थोडासा तेलात परतून घेते आणि त्यात आता आपली ही जी भाजी बनवलेली होती त्यात ज्या चणे सुद्धा मिक्स आहेत, तर ते आपण यात ओतणार आहोत. तर आपली भाजी शिजत आली आहे, तर पण आता थोडंसं त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि जे वाटण होतं ते मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे, ते आता त्याच्यात घालून घेते. काही पदार्थ असे असतात जे आपल्याला लहानपणी नाही आवडत, पण मोठं झाल्यानंतर आई आजीच्या हातची तीच चव आपण मिस करतो. आणि त्यातलाच हा पदार्थ आहे रवाची भाजी. तर ही रवाची पातळ भाजी मला लहानपणी अजिबात नाही आवडायची, आणि आता आजी म्हणजे माझी आई ही रवाची भाजी खूप छान बनवायची. तर ती टेस्ट आता मी खूप मिस करते. ती चव माझ्या अजून लक्षात आहे
तर मी आजीच्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे, तर बघूया कशी लागते. खूप छान झाली आहे. तर ही रवाची भाजी तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा, खूप मस्त लागते. आणि ही भाजी किंवा आमटी म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे मी तरी संपवते. आणि त्यात ही चुलीवरची आहे त्यामुळे अजून अतिशय छान चव आलेली आहे. बाहेर पाऊस सुद्धा आहे त्यामुळे खूप मस्त वाटतंय.